जी स्वागत तुमचं। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे आपल्यासोबत आहेत। जालिंदरजी तुमचं देखील स्वागत। विक्रमजी, राजीनामा हा समस्येवरचा उपाय आहे की जबाबदारीपासून पळण्याचा मार्ग? कारण राजीनाम्यावरून सुरू झालेलं राजकारण आता पुढच्या काळामध्ये आणखी गर्द होताना आपल्याला पाहायला मिळू शकतं। दुसरीकडे जसं अहिर यांनी एक प्रतिक्रिया दिली की राजीनामा हा सर्वतोपरी उपाय नाही, मात्र मग शिक्षण मंत्र्यांचं खरोखर राज्यातल्या शाळांकडे लक्ष आहे का? मला वाटतं की जितकेनी ज्या पद्धतीने पाहणी केली त्याबद्दल काही दुमत नाहीये, परंतु आता मी सुद्धा शिक्षक आमदार आहे आणि शिक्षकांचा प्रतिनिधी आहे, विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी आहे। आम्हाला पण कुठे शाळेत आम्हाला जायचं असेल तर आम्ही पूर्व कल्पना देतो की मी शाळेमध्ये येतोय आणि मग आम्ही मुख्याध्यापकांना सांगून शाळेमध्ये जात असतो आणि मी पण अचानकपणे शाळांना भेटी देतो आणि तिथं काही अडचणी असतील तर त्या संबंधितांना सांगून सोडवण्याचा प्रयत्न माझा असतो। दीपकेनी जे पाहिलं ते मला वाटतं ती परिस्थिती समोर आणली त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच आहे, परंतु केवळ राजीनामा मागून ते समस्या सुटणार नाही। तर राज्य सरकारला त्यांनी सूचना केल्या पाहिजेत। निश्चितपणाने त्या सूचनांचं राज्य सरकार स्वागत करेल आणि त्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व मिळून त्या ठिकाणी करू, कारण शेवटी विद्यार्थ्यांसाठी आपण सर्वजण काम करतो। विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे आणि म्हणून त्याला दर्जेदार शिक्षण मिळावं, त्याला भौतिक सुविधा मिळाव्या यामध्ये दुमत नाही। आज आपण पाहतोय जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये आज प्रवेश मिळत नाहीये, प्रवेश बंद करावे लागतात अशी परिस्थिती अनेक शाळांमध्ये आहे। याचा अर्थ सर्व शाळांमध्ये आहे का? नाहीये, परंतु अनेक ठिकाणी शिक्षक मेहनतीनं, म्हणजे काही शाळा तर 365 दिवस सुरू असतात, म्हणजे दिवाळीची सुट्टी नाही, उन्हाळ्याची सुट्टी नाही, रविवार नाही किंवा ज्या सार्वजनिक सुट्ट्या असतात त्या पण नाहीये। तिथेही शिक्षक आळीपाळीनं जातात आणि विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं काम करतात। ही पण जमेची बाजू आहे ना, सगळीकडेच काही फार चुकीचं आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही। तेव्हा त्या अनुषंगानं सुद्धा शिक्षण मंत्री महोदय तर स्वतः अनेक शाळांमध्ये जातात, ते ज्या ज्या दौऱ्यावर असतात त्या शाळांना ते रस्त्यात शाळा एखादी लागली तर थांबतात, जाऊन भेटी घेतात, तिथल्या काय अडचणी असतील ते त्या सोडवतात। कालच आपण पाहिलं की जिल्हा परिषदल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या शाळांना दप्तर देण्याचा पण क्रांतिकारक निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे। याच्यापूर्वी फक्त पुस्तकं आणि शालेय पोषण आपण द्यायचो, परंतु आता दप्तर सुद्धा शासन त्या ठिकाणी देणार आहे, म्हणजे विद्यार्थ्याला कुठलाही खर्च पालकाला त्या ठिकाणी येणार नाही, ही पण काळजी सरकार त्या ठिकाणी घेतंय। आणि मला वाटतं हे विद्यार्थी आणि पालकाच्या दृष्टीने अत्यंत आनंददायी आणि असा हा निर्णय शासनाने घेतलेला आहे। शिक्षक आमदार म्हणून मी त्याचं स्वागत करतो, परंतु निश्चितपणानं मराठवाड्यामध्ये अनेक निजामकालीन इमारती आहेत, त्या जीर्ण झालेल्या आहेत आणि त्याचा एक बृहत आराखडा करून त्याचा स्ट्रक्चर ऑडिट करून त्या टप्प्याटप्प्यानं का होईना परंतु बांधल्या पाहिजेत। यासाठी शिक्षक आमदार म्हणून मी सातत्याने प्रयत्न करतोय। काही इमारती शासन बांधतंय, काही बांधलेल्या आहेत, परंतु ते वार फूटवरती हातामध्ये हा प्रकल्प घेतला पाहिजे आणि जिथं जास्त विद्यार्थी संख्या आहे त्या प्राधान्याने बांधल्या पाहिजेत। आपण जे फोटोमध्ये पाहतोय ते काही ठिकाणी प्लास्टर पडलेला आहे, काही ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत, ही अवस्था आहे, ती काय आम्ही नाकारत नाहीये, परंतु निश्चितपणानं एक स्ट्रक्चरल ऑडिट करून ह्या सगळ्या इमारतीचं सुद्धा बांधकाम करणं आणि त्या भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना पुरवणं हे सरकारने केलं पाहिजे। यासाठी आता डीपीसीच्या जिल्हा नियोजनच्या माध्यमातून सुद्धा निधी उपलब्ध करून दिलेला आहे सरकारने, त्यामुळे त्या पण शाळा खोल्या बांधण्याचं काम त्या ठिकाणी होतंय आणि अनेक शाळांमध्ये आमचे शिक्षक सुद्धा स्वतः आणि लोकसहभागातून ह्या शाळा सुधारण्याचं काम करतायत, कारण हे काम फार मोठं आहे, हे काही काम म्हणजे लहान आहे अशातला भाग नाही। प्रत्येक वाडीत आता शाळा पोहोचलेली आहे। मात्र ज्या प्रकारची दुरवस्था आम्ही आता व्हिज्युअल्सच्या माध्यमातून दाखवतो याचा रियालिटी चेक लोकशाहीच्या आमच्या प्रतिनिधींनी देखील केला। तुमच्याकडे पुन्हा एकदा येईल, मात्र जालिंदरजी, या सगळ्या दुरवस्थेला नेमकं कोण जबाबदार आहे? शाळा सुधारण्याची